अपोलो टीम जब मैदान पर खेलती है, लेकिन आज वो आए हैं प्रथमेश पवार उर्फ नाना के साथ। चलेंगे दोस्तों, बने रहना हमारे साथ। यस, अंपायर कॉल हो चुका है, मुकाबले को हम आगाज करेंगे। 5 ओवर का ये मुकाबला, पहले सत्र का खेल जारी होता हुआ। पहले गेंद ऑन साइड में, इस गेंद को स्वीप करना चाहते थे फाड़ने के रीजन में। P1 में इस बड़े शॉट की तमन्ना रखी थी इस बल्लेबाज प्रथमेश पवार उर्फ नाना ने, लेकिन डॉट गेंद की समापन बता रहे कि अच्छी शुरुआत की गेंदबाजी में। ये बिल्कुल आसान नहीं होता प्रसाद जी, नाइक सर जी, की पावर प्ले में डॉट गेंद फेंकना यानी कि मिट्टी में से तेल निकालने के बराबर होता है। पावर प्ले में ऐसी इस तरह की डॉट गेंदें फेंकना। इस बीच ये अगली गेंद संदीप चिंचोलकर गेंदबाजी में आते हुए 1 रन यहाँ से जरूर मिलेगा। बिल्कुल काफ़ी सर सभी खिलाड़ी जो है काफ़ी अनुभवी है, काफ़ी टूर्नामेंट खेलते हुए आए हैं इस मैदान पर। और फिर से आज तो काफ़ी सुबह से पहला मैच लेकर मैं तो कहूँगा काफ़ी सारे अच्छे मैच मैदान पर खेले जा रहे हैं। अच्छा क्रिकेट आज के पूरे दिन में। निश्चित सर, एक के बाद एक मुकाबले काफ़ी बढ़िया होते रहे, जिसके लिए दर्शक हमसे लगातार जुड़ रहे हैं। यूट्यूब के जरिए 10,000 से भी दर्शक जुड़े थे पिछले मुकाबले में। स्ट्राइक पर बल्लेबाज आ चुके अभिजीत विश्वजीत मात्रे उर्फ अभय के नाम से ये नाम काफ़ी प्रचलित है उनका। बॉडी लैंग्वेज देखिए सर, स्टांस काफ़ी बढ़िया रहते हैं इस बल्लेबाज का, और ज़्यादा मिड विकेट के ऊपर से बड़े शॉट लगाने के लिए ये बल्लेबाज माहिर माने जाते हैं। इस बीच ये अगली गेंद, ये देखिए मैंने अभी भी जिक्र किया था, स्लॉग स्वीप लगाया पर सीधा टकराई गेंद, और यहाँ पर शानदार शुरुआत, टेरिफिक स्टार्ट फ्रॉम विश्वजीत, शानदार छक्का। संदीप गेंदबाज करते हुए यहाँ पर लेंथ लाइन से भटके फायदा उठाया। ये देखिए आप, क्या लेग ब्रेक, लाजवाब नेचुरल लेग ब्रेक। टप्पा खाने के बाद गेंद को टर्न किया विद बाउंस। ओ मैग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मेंस, बहुत ही अच्छी बढ़िया गेंदबाजी, बड़ी अच्छी वापसी एक छक्का लगाने के बाद। गुड कमबैक, अच्छी वापसी की गेंदबाज ने। ओ बहुत ही बड़ी गेंदबाजी, बल्लेबाज बैकफुट पर आकर इस गेंद को स्टेयर करना चाहते थे, विवश किया था बल्लेबाज को। क्या वापसी है सर जी, एक छक्का लगाने के बाद कितनी शानदार वापसी यहाँ पर। बिल्कुल बढ़िया गेंदबाजी, पिछली गेंद लेग ब्रेक, ये ऑफ ब्रेक अंदर आई, सोच रहे थे फिर से ऑन साइड पर, लेकिन गेंद अंदर आकर शरीर पे टकराई सामने। रुका हुआ स्कोर टीम का 7 पर। फुल टॉस, आप जगह बनाए स्ट्रोक के लिए, खिलाड़ी वहां पर मौजूद है लॉन्ग ऑन की तरफ के निकलती हुई, और इट शुड बी 4 runs, नो डाउट, नो चांस स्टॉपिंग दैट, दैट्स अ 4 runs। सर पहले ओवर में एक छक्का भी दिखाया, यहाँ पर लगाया, बल्लेबाज ने चौका भी लगाया, और प्रथमेश पवार जो कि नॉन स्ट्राइक पर खड़े उन्होंने भी सिंगल बनाया। कुल मिलाकर इस ओवर में एक छक्का एक चौका आया, 3 गेंदें डॉट भी फेंकी सर, ये भी नहीं भूलेंगे हम, और टीम का स्कोर बनता हुआ 1 ओवर के समाप्ति के पश्चात बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर 11 रन। बढ़िया शुरुआत है मैच में, 5 ओवर का मैच है, सामने बिल्कुल अच्छा क्रिकेट सामने वाले टीम के पास भी है, बहुत अच्छी खेली है इस सांगेम प्रीमियर लीग में। यह टीम भी काफ़ी महत्वपूर्ण मैच है उनके लिए भी इस मैच में, तो मुकाबला करना पड़ेगा मैदान पर। जी हाँ जरूर सर, आपने बिल्कुल सही कहा कि हमने पहले जिक्र किया था इस बात का कि एक तरफ साई गणेश रॉयल उजगांव टीम के प्रतिभाशाली खिलाड़ी है, तो दूसरी तरफ जागृति 11 डोमिनिक के जिगरबाज खिलाड़ी है, और एक जिगरबाज और प्रतिभाशाली खिलाड़ी के बीच में चलता हुआ है बढ़िया मुकाबला। मजा आएगा मुकाबले में। हाँ सर बिल्कुल मजा आ जाएगा। 5 ओवर का मुकाबला, टॉस जीतकर पहले फील्ड करने का चयन किया जागृति 11 डोमिनिक टीम ने। जागृति 11 टीम इस प्रतियोगिता में कुल मिलाकर 2 मुकाबले जीत चुके, 1 मुकाबला टाई किया उन्होंने, और 1 मुकाबला खोया भी उन्होंने। देखना ये भी उनके लिए बढ़िया मुकाबला होगा। नए ओवर की शुरुआत गेंदबाजी में तब्दीली होती हुई, गेंदबाजी में आते हुए यहाँ पर करण घनसोलकर गेंदबाजी में आते हुए। बहुत ही बड़ा माहौल सर, बहुत ही शानदार माहौल। हमारे आयोजकर्ता भी इस मैच का लुत्फ उठा रहे हैं चाय के सिस्कर के साथ, क्योंकि शाम हो चुकी है। यहाँ पर आसमान काफी साफ सुथरा, बारिश की कोई संभावना नहीं है। बर्ड्स आर फ्लाइंग इन द एयर, फ्लैग्स आर वेविंग नाउ। Beautiful atmosphere for cricket. Very good evening to all of you present here. You are watching the SPL Trophy 2020 and 21 season 15. गेंदबाज में तैयार करण घनसोलकर, उच्च गति के गेंदबाज, गेंदों को टेक ऑफ करना ये उनकी विशेषता है। नाना के लिए गेंद अंदर आती हुई बैकफुट पर जाकर गेंद को, क्या क्लासिकल टाइमिंग था,
फुटवर्क लुक्स ब्रिलियंट, शॉट लुक क्लास, फील्डिंग का जरिया भी बढ़िया रहा पर, लेकिन बैकअप थोड़ा सा थ्रो केतन को यहाँ पर एडिश आना पड़ा, 2 रन यहाँ पर मिले। शॉर्ट बैकलिप, गुड फुटवर्क दैट ओकेजन, नाइस एग्जीक्यूट यूजिंग द पेस ऑफ बॉल, परफेक्ट बैलेंस एंड ब्यूटीफुल शॉट, टाइमिंग एंड प्लेसमेंट एब्सोल्युटली सुपर्ब। 2 रन के लिए यहाँ पर। क्या क्रिकेट है यहाँ पर सर, हम देख पा रहे हैं क्रिकेट का स्टैंडर्ड हम बहुत ही बढ़िया देख रहे हैं। बिल्कुल बढ़िया क्रिकेट, अच्छा शॉट ऑफ साइड पर। इस बीच अगेन फुल टॉस बना दिया इस गेंद को अलॉन्ग द कारपेट डाउन द ग्राउंड, वहां से खिलाड़ी दौड़ कर आते हुए 1 ही रन यहाँ से मिलेगा। यहाँ पर 1 रन के साथ टीम का स्कोर। मैं गुजारिश करूंगा राहुल से, राहुल हमारे पीछे आकर बैठेंगे तो अच्छा रहेगा। राहुल जी, ओके नो प्रॉब्लम। अतीश गोविंद गेंद के नीचे आए थे, काफी चुस्त खिलाड़ी है, काफी तेज खिलाड़ी है। इक्का दुक्का से उनकी रफ्तार बढ़ती है। पहले ओवर में 1 छक्का 1 चौका भी देखा। बल्लेबाज विश्वजीत महात्रे के बल्ले से नाना प्रथमेश पवार, नाना अभी भी विश्वजीत का साथ दे रहे, अभी भी बल्ले का फेस नहीं खोला है नाना ने, क्योंकि एक तरफ अच्छी बल्लेबाजी हो रही है तो दूसरी तरफ विश्वजीत को ज्यादा मौका दिया जा रहा है नाना की ओर से। बुद्धिमानी क्रिकेट। अगली गेंद, ये देखिए अंतिम मोड़ पर जाकर प्लेसमेंट करने के लिए विवश किया, गेंद को जड़ में फेंका, जड़ तक पहुंचने की कोशिश भी की। राजेश महात्रे गेंद के नीचे आते हुए, बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी। वॉइस ऑफ डोंबिवली, काफी कुछ सीखने को मिलता है हमें उनसे। लगातार 11 साल सबसे बड़ी प्रतियोगिता स्वर्गीय रतन बुआ पाटिल स्मृति चषक में अपनी आवाज दे रहे वॉइस ऑफ महाराष्ट्र। स्वागत है प्रसाद जी, जुड़ चुके हमसे। आज स्कोर की भूमिका भी अदा किया आपने, बहुत बहुत शुक्रिया। इस बीच ये गेंद फुल टॉस बनाने की कोशिश थी, परफेक्ट यॉर्कर, थोड़े से नाराज है अपने आप से पवार यहाँ पर। इस गेंद से नाराज है क्योंकि उनके पास मौका था और इस गेंद को खेलने के बाद अपने आप से नाराज होते हुए 1 रन जरूर मिलेगा। इस गेंद से कोई नुकसान नहीं है, हालांकि 1 रन जरूर मिलेगा, लेकिन जिस तरह से वापसी के गेंदबाजों ने बिल्कुल तारीफ के काबिल है, क्योंकि अंतिम गेंद में चौका लगा था जब ओवर का समापन हुआ था संदीप के, उसके बाद जो गेंद यहाँ पर फेंकी गेंदबाज ने 4 करण ने, बहुत बढ़िया वापसी। तरस रही है टीम बड़े शॉट के लिए। देखिए पैवेलियन से आवाज भी आ रही है, उनके खिलाड़ी की ओर से मोटिवेशन भी मिल रहा है उनको, शेयर भी किया जा रहा है। इस बीच ये अगली गेंद, अभिजीत अलग स्टांस में, रवैया बिल्कुल अलग है इनका। ये देखिए फिर एक बार डाउन द ग्राउंड, गेंद जा रही है मिड ऑन पर, जहां से खिलाड़ी हरेश मिरकुड़ा पर आते हुए 1 रन यहां से मिलेगा। बॉडी लैंग्वेज पहचाना था इस खिलाड़ी ने, जैसी बॉडी लैंग्वेज बल्लेबाज की पहचानी उसी तरफ रुख किया था उन्होंने। ये होनी चाहिए यहाँ पर चालाकी, इसे कहते हैं महान क्रिकेटर। गेंदबाज की तारीफ करना चाहूंगा करण कंसोलकर की, जिस प्रकार गेंदें फेंकी उन्होंने पिछले 5 गेंदों में सर्कल के दायरे के अंदर और चल रहा है, फिर भी बड़ा शॉट खेलने का मौका नहीं दिया। सेकंड पर प्रथमेश पवार उर्फ नाना। ये देखिए शॉट बना, कमाल की टाइमिंग, अरब से गेंद के नीचे। उन्होंने पिछले मुकाबले में भी 2 कैचेस लपके थे वही खिलाड़ी, बहुत ही बढ़िया कॉन्फिडेंस था और यहां से बड़ा विकेट मैदान से बाहर, ह्यूज विकेट। प्रथमेश पवार लौटना होगा उनको, पहली सफलता गेंदबाज को। ओवर की समाप्ति, एक सफल ओवर की समाप्ति। पहले ओवर में आए थे 11 रन, इस ओवर में महज मिले 5 रन, 6 रन, एक सफलता के साथ। बढ़िया गेंदबाजी। क्या कहेंगे नाइक सर, पहले ओवर में अच्छे रन मिले थे, 11 रन मिले थे, एक छक्का चौका भी लगाया था। दूसरे ओवर में शानदार वापसी की, महज 6 रन देकर बड़ा विकेट भी प्राप्त किया है। बिल्कुल अच्छा विकेट सर, क्योंकि प्रथमेश पवार इस मैच में लय में दिख रहे थे। पिछले मैच में थोड़े से जो कि शायद वो टच नहीं, लेकिन इस मैच में शुरुआत बढ़िया की थी, काफ़ी अच्छी, काफ़ी प्रतिभा इस खिलाड़ी में, कोई शक नहीं शंका नहीं। और इस मैच में बढ़िया शुरुआत की थी, लेकिन थोड़ा सा मेरे ख्याल से हटकर खेला, शरीर से दूर ये इस गेंद को खेला, टाइमिंग उतना अच्छा नहीं, ताकत सही नहीं लगी और मिड विकेट पर उस कैच को लपका। तो कहीं ना कहीं बढ़िया कमबैक भी हुआ इस ओवर के साथ फील्डिंग करने पर। जी हाँ, बिल्कुल सही कहा नाइक सर आपने। 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है, टीम का स्कोर 17। P1 में 11 रन बने थे और P2 में यहाँ पर बने महज 6 रन, और की समाप्ति सफल भी रही क्योंकि सफलता पे हार जीत की। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए भूषण पाटिल।
जयदीप बोंडिवले गेंदबाजी में आते हुए भूषण पाटिल जो नवी मुंबई की क्रिकेट की पहचान है मैं कहूँगा, कई बड़ी बड़ी प्रतियोगिता खेल चुके खिलाड़ी, कई इनाम प्राप्त भी किए हैं और काफ़ी नाम भी कमाया इस खिलाड़ी ने काफ़ी कम समय में। और तीसरा ओवर प्रगति पर गेंदबाजी में परिवर्तन होता, तब्दीली होती हुई गेंदबाजी में आते हुए जयदीप बोंडिवले जेडी। हाँ बिल्कुल, उमर खान ने भी इसकी तारीफ की थी इस खिलाड़ी की। ये जब डिलीवरी करती है तो एक अलग सी आवाज आती है, कितनी ताकत लगाते हैं गेंदबाजी में, निचले हिस्से में गेंदबाजी करना ये उनकी बड़ी विशेषता रही है। और ये देखिए पटकी भी गेंद थी, वेलकम टू गोवा, स्वागत किया पर जेडी का, शॉर्ट पिच गेंद थी, रूम दिया अपने आपको फाइनल के रीजन में, ट्रिमेंडस ताकत के साथ इस शॉट को बिल्कुल एग्जीक्यूट किया डीप लॉन्ग लेग के रीजन में, और ये गेंद सीमा पर सीधा 6 रन। जिस उम्मीद से जेडी से उम्मीद की है, क्योंकि वो जेडी ने इस प्रतियोगिता में सभी को प्रभावित भी किया है, प्रतिभाशाली खिलाड़ी है, काफ़ी कम उम्र के खिलाड़ी इस टीम में है, और जिस प्रकार गेंदबाजी सभी को प्रभावित किया, लेकिन पहली गेंद शॉर्ट पिच थी, फायदा उठा बल्लेबाज ने, और क्या कमाल कहां पर एग्जीक्यूट था, और गेंद सीमा पर 6 रन के लिए। विश्वजीत महात्रे नेक्स्ट सीरीज बल्लेबाज को रोकना थोड़ा सा मुश्किल हो रहा है, क्योंकि सेट होकर ये बल्लेबाज खेल रहे। पहले गेंद पर छक्का लगाकर शुरुआत की थी अपने पारी की, यानी कि इरादे काफी उनके जहरीले, इज लुकिंग वेरी पॉजिटिव। और टीम का स्कोर यहां से रुक करता हुआ तेजी से तीसरा ओवर प्रगति पर। तेंदुलकर बताएंगे, विराज हमें बताएंगे स्कोर कितना वहां पर 23 रन। काफी अच्छी स्कोरिंग है, अपने खूबसूरत कलम से स्कोरबोर्ड को सजाते हैं। कभी कभी प्रसाद जी हमें ऐसा लगता है कि शायद हम भी स्कोरबोर्ड होते तो अपने ही हाथों से हमें भी सजाते। टीम का स्कोर यहाँ पर 23, विराज का रोल भी उतना है, बहुत ही बढ़िया स्कोरिंग है उनकी, प्रभावित किया उन्होंने हमें। 23 रन टीम का स्कोर, तीसरा ओवर प्रगति पर चलता हुआ अभिजीत से काफी उम्मीद है। देयर इज अ लॉट ऑफ एक्सपेक्टेशन फ्रॉम विश्वजीत उर्फ अभया, बेहतरीन बल्लेबाजी। देखो गेंद के ऊपर कितना प्यार करते हैं हमारे खिलाड़ी, क्यों ना करे, क्योंकि मैच गेंद है और इसमें अभी 2 ओवर का खेल समाप्ति भी हो चुका है, पुरानी हो चुकी है गेंद, और पुराने हमेशा कहा जाता है प्रसाद जी, ओल्ड इज ऑलवेज गोल्ड, और ये पुरानी गेंद है, इसके ऊपर भी प्यार जताया जा रहा है। अलग अलग रणनीति होती है क्रिकेट में, इसकी भी चर्चा करेंगे। 5 ओवर का मुकाबला फिलहाल। नाइक सर भी हमसे जुड़ चुके हैं, प्रसाद सर भी हमसे जुड़ चुके हैं, वॉइस ऑफ महाराष्ट्र। इस बीच चढ़ी, ओहो ये खुंडा से मैं कहूंगा, क्योंकि पहले गेंद पर छक्का लगाने के बाद वो कभी भी बर्दाश्त नहीं करते। पिछले मुकाबले में भी प्रसाद जी हमने देखा था, इस जेडी को छक्का लगाया था, दूसरे गेंद पर उन्होंने विकेट चटकाई थी और इसी प्रकार का आवाज किया था। होना चाहिए स्पिरिट, होना चाहिए खुन्नस, होनी चाहिए मैदान के अंदर, और ये प्रतिभाशाली खिलाड़ी है, जेडी से उम्मीद काफी है। लेकिन जैसे डॉट खेला, भूषण कप्तान मैदान पर है, जब कप्तान मैदान पर रहते हैं तो बिल्कुल आपसे बातचीत करते रहते हैं कहां पर गलतियां हो रही है। इस बीच अगेन ये देखिए स्लॉग शिप खेलने की कोशिश, घुटने का इस्तेमाल ज्यादा करते विश्वजीत, और डॉट गेंद की समाप्ति एक छक्का लगाने के बाद। नाइक सर हम हमेशा कहते हैं कि सुबह का भूला यदि शाम को घर आए से तो उसे भुलाने कहते। एक आध अच्छे गेंदबाज को कभी कभी छक्के लगते हैं तो उसे खराब गेंदबाज नहीं कहते, वापसी करने की क्षमता वही गेंदबाज रखता है, उनमें क्षमता है, और ये बहुत ही प्रतिभाशाली गेंदबाज करते हुए। बहुत बहुत शुक्रिया प्रसाद जी। इस बीच ये गेंद, ये देखिए स्लो डिलीवरी, गेंद को निचले हिस्से में रखा था और अंपायर का वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन। गति ज्यादा प्रदान करना चाहते इस गेंद के ऊपर, और नतीजा आपके सामने, यहाँ पर वाइड का इजहार किया अंपायर ने, गेंद थोड़ी सी बाहर निकलती हुई, और टीम का स्कोर पहुंचता हुआ 24 के ऊपर। 5 ओवर का मुकाबला, दोनों टीमों के लिए काफी अहम मुकाबला है। इस बीच ये अगली गेंद, रिदम में कुछ दुविधा आती हुई यहाँ पर। रिलीज ऑफ डिलीवरी जब करते हैं तो प्रसाद जी मुझे एक सवाल का जवाब नहीं मिल पा रहा है, जेडी जब रिलीज ऑफ डिलीवरी करती है तो फॉलो थ्रू में बैलेंस नहीं कर पाते। अगर कॉटन गेंद पे कोई कैच हो तो जेडी के लिए काफी महंगा हो सकता है उस कैच को लपकना, तकलीफ भी हो सकती है उनको, क्योंकि बॉडी का बैलेंस नहीं रख पाते हो। इस बीच गेंद, और क्या गेंद,
स्ट्रांग अपील और अंपायर के ऊपर दबाव आने की कोशिश। ये इट इज स्ट्रैटेजी ऑफ क्रिकेट, ये भी क्रिकेट की स्ट्रैटेजी है। डॉट गेंद की समाप्ति, क्या वापसी की यहाँ पर एक छक्का लगाने के बाद बहुत ही बड़ी वापसी जेडी की 24 के ऊपर। लगातार दोनों बल्लेबाज के बीच में बातचीत चल रही है, तब्दीश हो रही है, रणनीति मैदान के ऊपर भी योजनाएं बनाई जा रही है। शांत माहौल, शाम का ठंडा माहौल, और इस ठंडे माहौल में चाय के सिसके के साथ दर्शक इस मैच का लुत्फ उठा रहे। स्वागत सभी का। बढ़िया शॉट, कमाल की टाइमिंग, नजाकत भरा शॉट, गेंद वन बाउंस, सीमा पार, एक स्कोर की रीजन को चीरती हुई सीधा 4 रन। क्या कहेंगे नाइक सर? बिल्कुल बढ़िया शॉट, कवर ड्राइव का ये शॉट, बल्ले के बीचों बीच हाफ वाली पर लेकर, और थोड़ी सी ऑफ स्टंप को छोड़ रही थी गेंद, लेकिन थोड़े से इस ओवर में कहीं ना कहीं सर जेडी महंगे साबित हो रहे। पहली गेंद पर बड़ा शॉट निकला, बाद में अच्छा कमबैक, पूरी ताकत के साथ जो कि गेंदबाजी मैदान पर कर रहे हैं, जीजान कोशिश कर रहे हैं, विकेट की शायद तलाश कर रहे हैं जेडी। एक बार फिर से सामने से नीचे सर विश्वजीत को भी नहीं भूल पाएंगे, वो भी सेट होकर बल्लेबाजी कर रहे हैं। इसके लिए महंगा ओवर हो रहा है जेडी का, कि जिस प्रकार विश्वजीत, मैंने पहले कहा था, इज लुकिंग वेरी पॉजिटिव, हिज इंटेंशन इज वेरी क्लियर। ये देखिए उनका इंटेंशन वही कि हर गेंद के ऊपर उनको बड़ा हिट चाहिए। ड्रिल करके दिखा उन्होंने किस अंदाज में खेलना चाहते थे, और यहां से विकेट नंबर गिरता हुआ दूसरा, और मिलेगा यहां पर हमारे डीजे के लिए एक बहुत बढ़िया संगीत सुनने का मौका। विश्वजीत मात्रे की 22 रन की शानदार पारी रही सर। इट वाज अ फैंटास्टिक नॉक बाय विश्वजीत मात्रे। बहुत सुंदर बल्लेबाजी की थी, और एक अच्छी गेंद भी थी इसी बीच में। कहीं ना कहीं महंगे साबित हो रहे थे जेडी, और जेडी ने फिर से अपना जो कि जलवा मैदान पर दिखाया। बहुत अच्छी विकेट निकाली, नए बल्लेबाज मैदान पर कदम बढ़ाते हुए। सर 28 रन टीम का स्कोर है, उसमें विश्वजीत के 22 रन। फैंटास्टिक परफॉर्मेंस, बहुत ही बढ़िया रहा। शुरू से ही मैंने पहले कहा था कि उनका इंटेंशन बहुत क्लियर था, कम गेंदों में ज्यादा रन बनाना, ये उनकी हमेशा से विशेषता रही है। और कप्तान ने जो भरोसा जताया था P1 के अंदर, उस भरोसे पर खड़े उतरे पूरी तरह से बल्लेबाज। बिल्कुल बिल्कुल, और नए बल्लेबाज भूषण पाटिल उन्हीं के साथ जुड़ जाएंगे मैदान पर, जो कि खेल रहे हैं। और कहीं ना कहीं मच्छिंद्र सर, ये दोनों टीमों के लिए काफी मैच निर्णायक है मैदान पर। 28 रन टीम का स्कोर। नए बल्लेबाज मैदान पर आते हुए किरण पवार। किरण पवार ने पिछले मुकाबले में सभी को प्रभावित किया था, और गेंदबाजी में आते हुए अरब से क्या पर गेंदबाजी में आते हुए ऊंचे कद के खिलाड़ी, बदलापुर से बिलोंग करने वाले खिलाड़ी, वो गाइडेंस भी बहुत अच्छा करते हैं। क्योंकि मैंने देखा जब उनका मैच चलता रहता है तो बाउंड्री लाइन पर लॉग ऑन पर खड़े रहते हैं और वहां से गाइडेंस करते टीम को। रफ्तार भी काफी है गेंदबाजी में, देखना है उनका सामना भी होगा रफ्तार के अच्छे बल्लेबाजों के सामने भूषण स्ट्राइक एंड पर। शॉर्ट पिच गेंद थी, इस गेंद को फाइनल क्रीजन में खेल दिया। खिलाड़ी वहां पर मौजूद है, लेकिन उनके पहुंच से बाहर गेंद, वन बाउंस सीमा पार, सीधा 4 रन की मोहर लगती हुई। प्रसाद जी, जब आपसे बातचीत की थी भूषण ने, तो भूषण ने यह भी कहा था कि थोड़ा सा पैच आया था उनको बीच में, और जिस तरह से पिछले मुकाबले में प्रदर्शन रहा, शानदार रहा उनका नाइक सर। बिल्कुल बढ़िया बल्लेबाजी की पिछले का, बिल्कुल बहुत जल्द मुकाबला समाप्त कर दिया उन्होंने पिछले मैच में, और इस मैच में भी वही लय में बल्लेबाजी कर रहे हैं। पिछले मैच में मैन ऑफ द मैच, इस मैच में भी बहुत ही अच्छी बल्लेबाजी और एक अच्छा शॉट फाइन लेग बाउंड्री पर, जो कि पिछली गेंद पर। और भूषण ने शुरुआत भी चौके के साथ की है, जिस तरह से विश्वजीत ने छक्के के साथ शुरुआत की थी। इस बीच ये अगली गेंद, पटकी हुई गेंद थी, इस बार नहीं ठीक से ले पाए बल्ले पर। तमन्ना थी उनकी यहाँ पर मिड विकेट के ऊपर से इस गेंद को क्लियर करना, लेकिन सर हमेशा हम कहते हैं कि हर दिन दसरा दिवाली नहीं होती, कभी कभी अमावस की रात भी होती है। यानी कि हर गेंद के ऊपर आप चौके छक्के नहीं लगा सकते, कभी कभी सम्मान भी देना जरूरी है, क्योंकि एक खराब गेंद के बाद गेंदबाज उसमें वापसी करने की 100% शिद्दत रखता है। ये भी क्रिकेट में हम कई मरतबा देख चुके हैं।
हाँ सर, और आजकल काफ़ी क्रिकेट चतुर हो चुका है, बल्लेबाजी में हो, गेंदबाजी में हो, हर तरह से गेंदबाजी में काफ़ी तरह हर तरह से कोशिश करते हैं कि बल्लेबाज को कम से कम जो कि आउट कराने की, कम से कम उसे बड़े शॉट से रोकने की। ये काफ़ी जो कि आजकल गेंदबाज भी काफ़ी होशियार हो चुके हैं, वो हमेशा ये वेरिएशन मैदान पर हमेशा करते हैं मैदान पर। बहुत बहुत शुक्रिया सर जी। किरण पवार मैदान पर आते हुए, जब पहला मुकाबला हुआ था एक ओवर में 25 की आवश्यकता थी, क्या बल्लेबाज की थी इस बल्लेबाजी ने, छा गए थे मैदान पर ये खिलाड़ी। देखना आप क्या कर पाएंगे। स्वीप शॉट खेलने की कोशिश, बहुत ही बड़ी गेंदबाजी, जहरीली गेंदबाजी, और यहां से विकेट नंबर गिरता हुआ। किरण पवार को यहां पर लौटना होगा। डिश लॉस द बेल्स, विकेट नंबर गिरता हुआ यहां से तीसरा। है कि हम गोवा में हैं इस धुन को सुनकर। अब लग रहा है कि हम गोवा में, एहसास हो रहा है हमें, क्योंकि इस गीत के ऊपर, इस संगीत के ऊपर कई दर्शकों के कदम थिरक रहे थे। बहुत बढ़िया जॉब, गुड जॉब डीजे मास्टर बाबूराव जी। और कल का दिन 31 का है, उसकी चर्चा कल करेंगे। फिलहाल चलेंगे, रुक करेंगे मैदान के ऊपर। विकेटों का सिलसिला जारी हो चुका है यहाँ पर। गेंदबाजी में जिस तरह से पहले गेंद पर चौका लगाने के बाद जो वापसी की है, बिल्कुल काबिल तारीफ। ये बल्लेबाज मैदान पर आते हुए अर्जुन भोसले। अर्जुन भोसले 50 रन बनाए इस प्रतियोगिता में, इतिहास तो रचा है उन्होंने। वही खिलाड़ी, स्टांस अलग है उनका। तो बहुत बड़ी गेंदबाजी, बहुत बड़ी गेंद को निचले हिस्से में रखा, थोड़ा सा कट भी कर दिया, स्विंग कर दिया इस गेंद को। क्या कमाल की गेंदबाजी है। पहली गेंद शॉर्ट अप लाइन की गेंद थी जिसके ऊपर चौकी की मोहर लगाई थी, उसके बाद जो तब्दीली की, अपने आप को संवारा, बिल्कुल काबिल तारीफ वापसी। बल्लेबाज को खेलने का कोई मौका नहीं। 14 ओवर प्रगति पर, टीम का स्कोर पहुंचता हुआ 33, 3 विकेटों के नुकसान पर। बढ़िया माहौल। फुल टॉस गेंद, ये आपकी बार नहीं छोड़ेंगे यहाँ पर बल्लेबाज। टूट पड़े यहाँ पर। फुल टॉस, स्ट्रेट ऑन द बैट, एंड द बैट्समैन clubbed away over the mid wicket. That's a huge six, out of park. छह से बढ़ता हुआ काफी रफ्तार से, बहुत ही बढ़िया यहाँ पर शॉट खेला। फुल टॉस गेंद थी, उसी का चाहत थी, आरजू थी उनकी बड़े शॉट में तब्दील करने की, आखिरकार मंशा पूरी की, और टीम का स्कोर पहुंचता हुआ 39 के ऊपर। चौथा ओवर प्रगति पर, 5 ओवर का मुकाबला। पहले स्टेप आउट हुए थे, बाहर निकले थे, लेकिन अब की बार कोई मौका नहीं दिया उनको। खुलकर खेलने का जगह तो बनाई थी, रूम भी दिया था अपने आप को, लेकिन इस बार नहीं दिया मौका बल्लेबाज ने। और की समाप्ति, 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। टीम का स्कोर 4 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 5 ओवर का यह मुकाबला, अंतिम ओवर प्रगति पर। और जुटेंगे हमसे अब सर एक और से अगर कहा जाए तो इस ओवर में कम से कम अभी भी 2 शॉट खेलने पड़ेंगे। अर्जुन भोसले आते आते एक स्लॉग स्लिप लगाया, बहुत बढ़िया शॉट, टाइमिंग, ये उनका काफ़ी फेवरेट शॉट है, और उन्हीं से उम्मीद रहेगी। और एक दूसरा बड़ा शॉट, साई गणेश रॉयल उसगांव क्रिकेट टीम के ओर से बल्लेबाजी, सामने से बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है, जेडी की तारीफ करनी पड़ेगी। इसी के साथ ये ओवर भी काफ़ी जागृति 11 और निर्णायक मैच है, दोनों टीमों को मालूम है, खास करके जागृति 11 क्रिकेट टीम को यह मुकाबला काफी अहम है। और देखना होगा आखिरी ओवर में भूषण पाटिल या सामने से अर्जुन भोसले, बल्लेबाजी में और गेंदबाजी में गेंदबाज आखिरी ओवर लेकर कौन आते हैं मैदान पर। नीचे से 9.75 की औसत रखी है यहाँ पर इस मुकाबले में, अब तक तो बरकरार रखी है, अच्छी औसत मैं कहूँगा 4 ओवर के समाप्त के बाद। तो अंतिम ओवर प्रगति पर रहेगा, टिक शाम के 4:45। It is getting beautiful inning. Birds are flying in the air. Flags are waving. And you are watching SPL Trophy 2020 and 21. Fabulous atmosphere for cricket. A very good evening to all of you once again. आप देख रहे हैं मुकाबला, 5 ओवर का मुकाबला, साई गणेश रॉयल उसगांव वर्सेस जागृति 11 डोंबिवली।
जागृति एलेवन टीम डोंबिवली टीम ने पहले टॉस जीतकर फील्ड करने का फैसला किया और बल्लेबाज के लिए मौका दिया है। साई गणेश रॉयल उजगांव टीम को 4 ओवर की समाप्ति के पश्चात 3 विकेटों के नुकसान के बाद टीम का स्कोर है 39 के अवसर से रन बनाए गए। अब अंतिम ओवर प्रगति पर इस पहले सत्र का गेंदबाजी में तैनात एक केतन मात्रे। पटकी भी गेंद थी, पहले गेंद के ऊपर उसी अंदाज में शॉट को खेला। गेंद जा रही फाइनल की रीजन में वही चाहत थी उनकी और अंपायर का इशारा का हम इंतजार कर रहे हैं। 1 बाउंस सीमा पर सीधा 4 रन। केतन मात्रे ठाना से यानी कि वाकलंगांव से बिलोंग करने वाली खिलाड़ी, प्रतिभाशाली खिलाड़ी है। टीम का स्कोर यहां से बढ़ता हुआ हम बताएंगे। अंपायर का इशारा का इंतजार भी किया जा रहा है। ऑफिशियल अंपायर का काफी बड़ा योगदान रहा है इस प्रतियोगिता में। तीनों अंपायर उनका भी हम शुक्रिया अदा करेंगे। लगातार तीसरा दिन विराज की बात करेंगे हम और हमारे tenniscricket.in की भी बात करेंगे। गौरव सावंत की पूरी टीम इस प्रतियोगिता का सीधा प्रसारण किया जा रहा है गोवा से यूट्यूब के जरिए। दर्शक हमें देख पा रहे हैं, आप देखते रहना दोस्तों। इतवार के दिन आपको इसका जवाब मिलेगा। चांदी की चमचमाती ये ट्रॉफी कौन सी टीम उठाएगी? 24 टीमों का हिस्सा इस प्रतियोगिता में। पटकी हुई गेंद थी, बल्ले का अंदरूनी हिस्सा, खिलाड़ी वहां पर मौजूद, करण वहां पर बहुत ही बढ़िया कैच लपका और यहां से विकेट नंबर गिरता हुआ, चौथा विकेट। नौ रनों की पारी खेली यहाँ पर कप्तान भूषण ने। एक चौका भी लगा, उसके बाद सिंगल, उसके बाद चौका लगा और चौथे गेंद पर अपना विकेट का समापन किया उन्होंने। कप्तानी पारी तो हम कहेंगे उसको, क्योंकि 9 रन बनाए 4 गेंदों में और टीम का स्कोर यहां पर रुका हुआ करण धूले मैदान पर आते हुए। बदलापुर से बिलोंग करने वाले, जोईली गांव से बिलोंग करने वाले, जोईली की प्रतियोगिता हम नहीं भूलेंगे। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे ट्रॉफी, मंगेश जी दूल्हे साहब की बड़ी प्रतियोगिता। इस बीच अच्छी गेंद थी, फुलरलैंड गेंद थी, बल्लेबाज को कोई मौका नहीं दिया खेलने का। इस गेंद से कोई नुकसान नहीं है, हालांकि एक रन जरूर बनेगा इस गेंद से। अंतिम ओवर चरण सीमा पर चलती हुई अंतिम ओवर में बल्लेबाज चाहते बड़े शॉट लगाना, लेकिन गेंदबाज उतनी शिद्दत के साथ केतन टूट पड़े गेंदबाजी के लिए। सटीक लाइन को बरकरार कर रहे बल्लेबाज को खोल कर खेलने का कोई मौका नहीं दिया जा रहा है और कप्तान ने जो भरोसा उनके ऊपर जताया उस भरोसे के ऊपर 100% खड़ा उतरने की प्रयास किया जा रहा है उनकी ओर से। क्या बढ़िया क्रिकेट हमने देखा आज, प्रभावित किया आज के क्रिकेट ने सभी दर्शकों को और टीम का स्कोर यहां से बढ़ता हुआ 41 पर पहुंचता हुआ 4 विकेटों के नुकसान के ऊपर। अंतिम ओवर 44 के ऊपर, 44 के ऊपर। बहुत ही बड़ा मंजर है यहाँ पर। आयोजक करदा बड़े इत्मीनान से इस मैच का लुत्फ उठा रहे हैं। चवालीस पर पहुंचता हुआ टीम का स्कोर। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अर्जुन भोसले मैदान के ऊपर, बढ़िया खिलाड़ी है। बहुत ही बड़ी गेंदबाजी, बहुत ही, जितनी भी तारीफ की जाए कम है। गुडलैंड लाइन से गेंद को टेक ऑफ किया, बॉडी लाइन गेंद थी। बल्लेबाज इस गेंद को खेलना चाहते थे कवर के रीजन में, लेकिन समय नहीं दिया यहां पर गेंदबाज केतन ने। क्या बहुत ही बड़ी गेंदबाजी, प्रतिभाशाली गेंदबाजी करते हुए इस समय केतन। अंतिम ओवर में ओवर करना, स्लो ओवर में ये अग्नि परीक्षा का समय होता है गेंदबाज के लिए। कड़ी से कड़ी परीक्षा से गुजरना पड़ता है और यहां पर अच्छी गेंदबाज करते हुए केतन। बड़े खिलाड़ी उनके सामने, उनको रोकना क्या मुमकिन है और यह गेंद सीमा पार निकलती हुई सीधा 6 रन के लिए और यहां से 50 रन स्कोरबोर्ड पर लगते हुए 50 ब्रिंग्स अप और 50 रन पर स्कोरबोर्ड सजते हुए। 5 ओवर का एक खेल।
अंतिम गेंद, द फाइनल बॉल ऑफ फर्स्ट इनिंग। अंतिम बॉल, केतन इस समय मोर्चे पर गेंदबाज की भागदौड़ संभालते हुए। इस बार ऊपरी किनारा, खिलाड़ी वहां पर तैनात, अतीश वहां पर जज करते हुए। बहुत ही अच्छा जजमेंट था उनका, निगाहें जमाए रखे अंतिम समय तक और यहां से विकेट नंबर गिरता हुआ। खेल समाप्त हो चुका यहाँ पर। पहले ओवर का खेल समाप्त होने के तत्पश्चात स्कोर भी हम आपको बताएंगे। कमिटी वाले थांब 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 चला मॅच मॅच इक्यावन जीतने के लिए तो 50 रन यहाँ पर हो चुके, 51 का लक्ष्य है बीच मैदान पर। आइए जुड़ेंगे हमसे स्वीट वॉइस ऑफ डोंबिवली और स्वीट वॉइस ऑफ महाराष्ट्र। आइए सुनते हैं हम प्रसाद जी परब को। बहुत ही मीठी आवाज, अल्फाजों के जादूगर। आइए प्रसाद जी जुड़ जाए दूसरे सत्र में हमारे साथ। बहुत बहुत शुक्रिया।
थँक्यू सो मच मच्छिंद्र. तर ओपनिंग पेरमध्ये येत असताना तुम्ही पाहतात आघाडीला फलंदाज येतात विशाल पाटील स्ट्राईक एंडला आणि त्याच्यासोबत आहेत तो म्हणजेच हरेश मिरकुटे. लक्ष आहे मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकण्यासाठी म्हणजे 51 धावेंचा सामना जिंकण्यासाठी 10.20च्या गतीने इथे धावा इथे रचाव्या लागतील त्या जागृती इलेव्हन डोंबिवली या संघाला. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. पहिल्या चेंडू गोलंदाज स्थिती सज्ज होते मयूर. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू भरपूर बाहेर निघून जातोय आणि पहिल्याच धावेची नोंद वाईटच्या स्वरूपात इथे मात्र करत असताना आमचे पंच आमच्या गुणसंख्या लेखाला इथे सिग्नल करतायत वाईट बॉल. अजूनही 50 धावा हव्यात सामना जिंकण्यासाठी त्या जागृती इलेव्हन डोंबिवली या संघाला. मयूर वाघमारे देवतचे खेळाडू आहेत. गुडलेनचा चेंडू होता जबरदस्त चेंडू आउटस्विंग होतोय. विशाल हा चेंडू ऑन साईडला प्लेस करायचा होता मिडानवरून चेंडूला काढायचा होता पण टायमिंग होत नाहीये. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूच्या कंपॅरिझनमध्ये हा चेंडू थोडासा मात्र आखूड होता थोडासा गुड लेंथवर होता आणि तिथून मध्ये चेंडूला थोडासा हलकासा बाहेर काढत असताना थोडासा आउटस्विंग करत असताना मयूरने मात्र सरप्राईज दिलंय ते विशाल पाटीलला. डॉट बॉल. ओ आता मात्र स्वीप करायचा प्रयत्न असफल ठरतोय पूर्णपणे. क्रॉस बॅटेड शॉट खेळायचा प्रयत्न कारण चेंडू ज्याप्रमाणे तो पिचिंग करतोय त्याला खूप चांगलं राईस सुद्धा करतोय खूप चांगली उंची सुद्धा देतोय आणि इथे मात्र सातत्याने सलग दुसऱ्या चेंडू त्यामध्ये बीट करतोय तो विशाल पाटीलला. गुड बॉलिंग. स्पेशली इन द फर्स्ट ओव्हर पॉवर प्लेचा पहिले षटक मार्गस्थ असताना मयूर वाघमारे जबरदस्त कामगिरी करतोय. पुन्हा ओव्हर द विकेट मयूर विशाल साठी स्लोअर वन चेंडू होता ओळखू शकले नाही. लाऊड अपील यस इट इज आउट. लेग बिफोर विकेट पायचीच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागलाय तो जागृती इलेव्हन डोंबिवली या संघाला. या संघाला 51 धावा करायच्या होत्या आणि विशालचं आघाडीला येणं थोडंसं मात्र इथे मात्र संघावर दडपण टाकतंय कारण एक लो फुटा चेंडू होता एक्झिक्यूट करायचा होता स्क्वेअर लेगला पण इथे मात्र बरोबर चेंडू त्याला पायाला ब्रश होतो आणि लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात पहिलाच धक्का लागलाय तो जागृती इलेव्हन डोंबिवली संघाला. तर पहिलाच धक्का लागलाय तो जागृती इलेव्हन डोंबिवली या संघाला. फलंदाज लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात बाद होतोय आणि स्ट्राईक एंडला येते फलंदाज तो केतन म्हात्रे. धावसंख्या वाईटच्या स्वरूपात एकमेव जी अंकित झाली आहे धावफलकावर आणि स्ट्राईक एंडला केतनच्या समोर मयूर वाघमारे. 51 धावसंख्येचा पाठला किती सुरू असताना या धावा सुद्धा आम्ही डिफेंड करू शकतो एवढी क्षमता बघायचं आहे रॉयल साई गणेश रॉयल या संघामध्ये आहे. बघायचं ती मात्र कमतरता इथे कोण पूर्ण करणार फलंदाजीतून. स्ट्राईक एंडला केतन. हो गुड बॉलिंग अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त स्विंग आउटसाइड दी ऑफ स्टंप पिचिंग तो हलकासा चेंडू कट होतोय आणि खूप काही प्रश्न विचारून जातो तो केतनला. अप्रतिम गोलंदाजीचा नमुना. ग्रामीण देवत संघाला रिप्रेझेंट करतात आता मात्र व्यावसायिक संघामध्ये निश्चित आपले स्थान निर्माण केलंय मयूरने. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू फ्लाय होतोय आणि जातोय तो फ्लाइंग स्लिपमध्ये. चिकी सिंगल कंप्लीट झाली आहे चेंडूवर. खूप लांबून 38 सर्कलच्या बरोबर कॉर्नरवरून हा इथे एसटी उडवायची होती ती नाझिमला पण चांगला क्षेत्ररक्षण. फलंदाज आता मात्र एक धाव कंप्लीट करतोय खातं उघडतोय एका धावेने. पहिल्यांदाच बॅटमधनं ही धाव अंकित होती ती सुद्धा 5व्या चेंडूवर आणि धावसंख्या धावफलकावर 2 धावा. अत्यंत महत्त्वाचं पॉवर प्लेचं षटक इथे मात्र मयूर वाघमारे हाताळत असताना खूप चांगली गोलंदाजी केली आहे. फुल टॉस आहे अप्रतिम कट केला. व्हॉट अ शॉट. सूप अप क्रॅकिंग स्क्वेअर कट चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार.
रिक्वायर रन रेट 10.20च्या वरून जाऊन ठेपलाय तो जवळजवळ 11.15च्या गतीने. कारण 45 धावा आता मात्र करायच्या आहेत. आस्किंग रन रेट 45 धावा करत असताना नोंदवला गेला तो 11.25 आणि त्याच गतीने फटकेबाजी करावी लागेल. स्क्वेअर कट खूप सुंदर मात्र पाहायला मिळाला तो म्हणजेच हरेश मिरकुडेच्या बॅटमधून. हरेश मिरकुडेला मागच्या सामन्यापासून सूर गवसलाय आणि त्याचा जर सूर या सामन्यात सुद्धा त्याला गवसला तर डेफिनेटली शेवटच्या चेंडूपर्यंत सामना तुम्हाला चित्तथरारक पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर फिरकीचं आक्रमण. नाझीम गुल्ली तो गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंत स्पर्धेमध्ये खूप चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे. मोठ्या मोठ्या फलंदाजांना अक्षरशः जागेवर खिळवून ठेवली आहे अशी गोलंदाजी नाझीम गुल्लीकडून पाहायला मिळाली आणि तो मात्र सज्ज झाला आहे तो केतनच्या समोर गोलंदाजी करण्यासाठी. सांगली प्रीमियर लीग तुम्ही बघत आहात. 15वं पर्व. 14 वर्षाचा एक जबरदस्त अनुभव घेत असताना 15 वर्षात एक नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 7 दिवसीय क्रिकेट स्पर्धा सनशाईन क्रिकेटर्सच्या माध्यमातून एक अप्रतिम आणि अद्वितीय क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. SPL. चेंडू ओव्हरपिच होता. क्रिसच्या आतमधून चेंडूला एक्झिक्यूट करायचा प्रयत्न. टायमिंग होत नाही. अप्रतिम डिलिव्हरी. नॅचरल लेग ब्रेक. लेट स्विंग पाहायला मिळतोय. ही खासियत या खेळाडूची. नाझीम गुल्ली. वॉटर क्रिकेटर. फ्लेक्झिबल क्रिकेटर नाझीम फ्रॉम गुजरात. थांबून खेळले. स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक डीपमध्ये अर्जुन भोसले जोपर्यंत चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवर ते केतनला. फास्ट खेळायचं आहे थोडं. तेच मग आम्ही रिक्वेस्ट करतो सातत्याने कारण अजून एक सामना बॅलन्स आहे आणि नाझीम समोर जाईल तो हरेश मिरकुडेला. हा चेंडू ऑन साइडला स्वाक्सिप्त केलाय. बघायचा चेंडू किती लांब गेला. क्षेत्ररक्षक जज करतोय स्क्वेअर लेग बाउंड्रीवर. अंगण पाटीलने टिपलाय तो हरेश मिरकुडेचा झेल आणि जागृती 11 डोंबिवली संघ लागलाय तो अजून एक धक्का. फलंदाज बाद. तर 4थ्या क्रमांकावर आतिश गोडविंदे प्रमोट केलंय कारण मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. भरपूर चेंडू डॉट गेले. धावसंख्या अत्यंत माफक आहे धावफलकावर. अशा मुवमेंटला ती धावसंख्या कशी वेगाने पुढे सरकवता येईल किंवा या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे यशस्वीरित्या करता येईल हा प्रयत्न आता मात्र संघनायकाचा आहे. विशाल म्हात्रेचा आहे. त्यामुळे 4थ्या क्रमांकावर प्रमोट केलंय ते आतिश गोडविंदेला. आतिश गोडविंदेकडून संघनायक अपेक्षा करतोय चांगल्या फटकेबाजीची, चांगल्या फटक्यांची. एका मुवमेंटला अशी अपेक्षा सुद्धा करत असेल की तिसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप बिल्टअप व्हावी केतन आणि त्याचबरोबर आतिशमध्ये. पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा नाझीम. समोर जाईल तो केतन म्हात्रे. हा मात्र चेंडू ऑन साइडला स्लॉक स्वीप केलाय. गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय आणि चेंडू लांब सुद्धा गेलाय. व्हॉट अ शॉट फ्रॉम केतन म्हात्रे. ह्यूज अँड हँडसम षटकार. थँक्यू. जबरदस्त ॲटमॉस्फिअर खास करून कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्हाला पाहायला मिळते. सनशाईन क्रिकेटर्सचं पोडियम आणि पोडियमवर ठेवलेली अप्रतिम आणि चकचकीत ट्रॉफी चांदीची. इथे मात्र रनवेमध्ये प्रॉब्लेम रिलीज करत असताना थोडंसं मात्र स्किट झाला नाझीम गुल्ली. मी मगाशीच म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा गोलंदाज स्वतःच्या रनवेमध्ये चुकतो त्या मुवमेंटला चेंडू खराब पडण्याची खूप भीती असते. त्यामुळे ते थांबतात तिथे. पुन्हा तर गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. ऑप्शनच्या थोडासा बाहेर. इम्प्रोव्हायझेशन फटका. इनसाइड आउट एक्झिक्यूट केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. अभिजितला चेंडू आउट जाईल का. इथे मात्र फायनली चेंडू तो अडवलाय आणि जोपर्यंत अभि हा चेंडू कव्हर करेल फेक करेल तोपर्यंत 2 धावा. इम्प्रोव्हायझेशन. जसा चेंडू टर्न झाला लेग ऑफ ब्रेक झाला या मुवमेंटला सुद्धा त्याच्याकडे फटका होता. त्यामुळे किती एक्झिक्युशन तुम्हाला खूप सुंदररित्या पाहायला मिळत आहे. इथे मात्र भरपूर वेळ होता म्हणजेच फलंदाज केतन म्हात्रेकडे 2 धावा वसूल करतो या चेंडूवर आणि धावसंख्येला आकार देतो. धावफल करतो 15 धावसंख्येवर.
हा चेंडू बघायचा पुन्हा स्लॉक स्वीप केलाय क्षेत्राच्या खूप लांबवरून हा प्रवास करते आले डीप मधून आणि अंगदचा अंदाज चुकला. अंगदला हा झेल घेता आला नाहीये आणि तोपर्यंत फलंदाज केतन 2 धावा कंप्लीट करतोय. आपण कालपासून आवर्जून उल्लेख करतो या स्पर्धेमध्ये सांगेम प्रीमियर लीगमध्ये जे मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय त्या मैदानामध्ये आपण जो आकार आहे मैदानाचा तो म्हणजे अंडाकृती आहे. दोन्ही एंडला म्हणजेच कॉमेंट्री बॉक्स एंड आणि समोरचा एंड ज्या ठिकाणी 2 कॅमेरे आहेत या एंडला षटकार मारणं खूपच रेअरली पाहायला मिळतं. या ठिकाणी थोडंसं मैदान लांब आहे आणि अशा मुवमेंटला क्षेत्रशुद्धा खूप दूरवर उभे असतात. या मुवमेंटला 2 धावा कंप्लीट होत आहेत. डेफिनेटली अप्रतिम परफॉर्मन्स. आपण असे खूप रेअरली क्रिकेटर किंवा रेअरली फलंदाज असे बघितले आहेत ज्यांनी मात्र समोरच्या एंडले षटकार दाखवलेत. आपण बघूया या चेंडूवर 2 धावा कंप्लीट झाले. धावसंख्या 17 ऑन द बोर्ड. पाठलाग सुरू आहे तो 51 धावेंचा. अंकी झाले त्या 17 धावा. अजूनही गरज आहे ती 34 धावेंची. तुम्ही बघू शकता 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 34 धावेंची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेट जो आता मात्र थोडासा कमी झाला आहे 11.33 वर येऊन ठेपलेला आहे जो मागच्या षटकापर्यंत 11.25 होता. बघायचं अशा मुवमेंटला मात्र कुठला गोलंदाज इथे मात्र येणार आणि त्या गोलंदाजाला मात्र गोलंदाजाकडून काय अपेक्षा असणार आहे फलंदाजांच्या की कशा प्रकारे चेंडू येतील कशा प्रकारे आम्ही फटकेबाजी करू. कारण 18 चेंडू आणि 34 धावेंची आवश्यकता आता मात्र असेल ती जागृती 11 डोंबिवली या संघाला. हा सामना जिंकणं दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. 18 बॉल अँड 34 टू विन. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. प्रसन्न पाटील लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत. सांगेम प्रीमियर लीग तुम्ही स्पर्धा बघत आहात. सरत्या वर्षामध्ये एक अप्रतिम क्रिकेट स्पर्धा तुमच्यासमोर सातत्याने कित्येक वर्ष सनशाईन क्रिकेटर घेऊन आलेत. 15वं वर्ष या स्पर्धेचं 15वा टप्पा आहे 15वं पर्व आणि अप्रतिम क्रिकेट स्पर्धा लीग मॅचेस तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक संघ पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये 2-2 लीगचे सामने खेळतो आणि दोन्ही सामने जर तुम्ही जिंकले तर पुढचे तुम्हाला 3 सामने सुद्धा खेळायचे असतात. त्यामुळे हे लीग मॅचला जबरदस्त महत्त्व आहे. ते म्हणजे सनशाईन इथे मात्र सांगेम प्रीमियर लीगमध्ये. प्रसन्न पाटील समोर जाईल तो स्ट्रायकिंग एंडला आतिश गोडविंदेला. हो चेंडू थोडासा खाली राहतोय. गुड लेंथवर चेंडू होता. स्कीट होते चेंडू आणि आतिश थोडा मात्र संभ्रमात पडतो या चेंडूवर. डॉट बॉल. समीकरण थोडंसं मात्र अवघड होत चाललंय. 17 बॉल अँड 34 टू विन. प्रसन्न पाटील, मयूर वाघमारे, नजीम गुल्ली, स्वप्नील नाईक असे मात्र गोलंदाज या संघामध्ये आहेत. अंगद पाटील. त्यामुळे थोडंसं चॅलेंज असेल ते म्हणजे जागृती 11 डोंबिवली संघाच्या फलंदाजांसमोर धावा बनवण्यासाठी. स्क्वायर कट केलाय. क्षेत्ररक्षक कायदे शॉर्ट कव्हर पॉईंटला चेंडू कव्हर करतील स्वतः प्रथमेश आणि तोपर्यंत मिळते ती फक्त एकच धाव. किती नाजूक अवस्था आहे बघा दोन्ही संघांसाठी. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते. कुठल्या प्रकारची रिस्क आता मात्र जागृती 11 डोंबिवली संघाला घ्यायची नाहीये कारण 2 गडी बाद झाले आहेत आणि मैदानावर 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकावर फलंदाजी केली जाते. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. धावफरक मला सांगतात विराज. अंकित झाले ते एकूण 18 धावा. सनशाईन क्रिकेटर्स प्रेझेंट SPL 2020 आणि 2021 सांगेम प्रीमियर लीग. हा चेंडू बाहेर जात असताना पाठलाग केला आणि वॉट अ शॉट. काय फटका सजवलाय. कव्हर बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातोय. पंच सिग्नल करतायत. सीमारेषे बाहेर चौकार. जबरदस्त फटका. वॉच अँड एक्झिक्यूट. काय फटका सजवला आहे. चेंडू टप्पा पडल्यानंतर ज्याप्रमाणे स्विंग होतोय आउट स्विंग होतोय बाहेर निघतोय अशा मुवमेंटला पाठला केला आणि कव्हर्समध्ये जिथे मात्र खेळाडू तिथे मात्र कोणी अवेलेबल नाही आहे अशा मुवमेंटला तो फटका त्या दिशेने फटकावला. एक मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या खेळाडूची गरज आहे जागृती 11 संघाला आणि ती भूमिका केतन मात्रे मैदानाच्या आतमध्ये निभावतोय. गुड बॅटिंग. केतनच्या बॅटमधून आतापर्यंत एक षटकार आला एक चौकार आलाय. 2 डबल 2 सिंगल आणि खूपच कॉन्फिडेंटली तो मैदानाच्या आतमध्ये झुंज देतोय जागृती 11 संघाकडून. वैयक्तिक 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन या संघाच्या 22 धावसंख्येमध्ये. रनवेमध्ये प्रॉब्लेम पुन्हा मागे जात आहेत. विशाल पाटील जे आघाडीला आले होते 2 चेंडू खेळले. तिसऱ्या चेंडूवर ते बाद झाले. त्यानंतर हरेश मिरकुटे याच्याकडनं सुद्धा अपेक्षा भरपूर होती. एक चौकार आला त्यानंतर ते सुद्धा बाद झाले. पण केतन मात्र मैदानावर 3ऱ्या क्रमांकावर आल्यानंतर
कॉन्फिडेंटली बॅट याच्याकडून पाहायला मिळते. वैयक्तिक 16 धावा, संघाची धावसंख्या 22, 2 गडी बाद. षटक क्रमांक 3 इथे मार्गस्थ असताना ऑन साईडला टायमिंग होत नाहीये, फटका व्यवस्थित बॅटवर येत नाहीये, स्वेरीला चेंडू जातोय, तिथे मात्र क्षेत्ररक्षक अर्जुन भोसले चेंडू कव्हर करेल. मिळते एकच धाव. मागच्या सामन्यामध्ये किती वेगाने त्या धावा कुठत असताना धावसंख्येचा पाठलाग केला तर म्हणजे साई गणेश रॉयल या संघाने, आणि या सामन्यात सुद्धा त्यांना सामना जिंकून लीडवर राहायचं आहे, पुढे सरकायचं आहे. पण जागृती 11 डोंबिवली मात्र तयार नाही आहे. त्यांना सुद्धा मात्र झुंज द्यायची आहे, कडवी झुंज द्यायची आहे. स्पर्धेतला पहिला सामना आजच्या दिवशी ते खेळले, तिसऱ्या दिवसामध्ये, आणि सामना टायमध्ये सुटला होता. त्या संघाला एका सामन्यामध्ये पराभवाचा सुद्धा सामना करावा लागलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट प्रसन्न पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, टायमिंग होत नाही, वेगवान चेंडू. एक तर ते लेफ्ट आर्म गोलंदाज आहेत, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. चेंडू पिचिंग झाल्यानंतर अँगलहून बाहेर निघतोय आणि खूप काही प्रश्न विचारून जातोय तो फलंदाज आतिश गोडविंदेला. खूपच चांगली गोलंदाजी, प्रसन्नाची गोलंदाजी अत्यंत प्रसन्न करणारी आहे, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी आहे. ती मात्र तुम्हाला गोलंदाजी पाहायला मिळते प्रसन्नकडून. प्रसन्न पाटील पीपी, एक उंच पुरा असा गोलंदाज. धावसंख्या 23 धावा धावफलकर मला सांगतात विराज. समोरच्या एंडने, दूर एंडने किंवा हायवे एंडने गोलंदाजी केली जाते. ऑप्शनच्या बाहेर चेंडू, फटका रोल केलाय. फलंदाज जोपर्यंत चेंडू हा ते मात्र फटकाल्यानंतर एक धाव कंप्लीट करतील. प्रथमेशने चेंडू कव्हर केला, एकच धाव मिळते या चेंडूवर. शाबासकी मिळते या गोलंदाजीसाठी, म्हणजेच भूषण पाटीलकडून, कारण खूप चांगली जबाबदारी मात्र पार पाडली. एक षटक त्याच्या हातात दिलं होतं. या षटकात एकमेव चौकार जरी आला आहे तरी सुद्धा धावसंख्या फक्त आणि फक्त अंकित झाली आहे या षटकामध्ये, ती फक्त 7. 24 धावा धावफलकावर. समीकरण आपण जर बघितलं तर 51 धावसंख्येचा पाठलाग सुरू आहे. गजराज अजून 27 धाव्यांची, आणि 27 धावा तुम्हाला 12 चेंडूमध्ये कंप्लीट करायच्या आहेत. जबरदस्त लढत, जबरदस्त संघर्ष, जबरदस्त फाईट, जबरदस्त झुंज हे दोन संघ एकमेकांसमोर देत असताना कुठलंही आव्हान अशक्य नाही आहे विराज. नथिंग इज इम्पॉसिबल. कुठलंही आव्हान अशक्य नाही आहे. तुमच्याकडे क्षमता, तुमच्याकडे ताकद, तुमच्याकडे साहस, तुमच्याकडे धाडस, तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचा सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जोपर्यंत तुमच्याकडे असेल तुम्ही कुठलंही लक्ष्य पार करू शकता. 12 चेंडू आणि 27 धावेंची आवश्यकता. 27 रिक्वायर फ्रॉम द 12 डिलिव्हरी. अंगद पाटील, जर जास्त वेळ घेऊ नका बघा, जर वेळेअभावी आम्हाला अजून एक सामना इथे खेळवावा लागणार आहे, त्यामुळे प्लीज कॉपरेट करा आणि फास्ट खेळा. स्ट्राईक एंडला आतिश गोडविंदे. आतिशला नावाप्रमाणे खेळ करावा लागेल, आतिशीबाजी करावी लागेल आपल्या बॅटमधून, आणि केतनची मात्र खूप चांगली साथ त्याला मैदानाच्या लाभते, कारण केतन सुद्धा जबरदस्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने बॅटिंग इथे करतोय. ओव्हर द विकेट. हा चेंडू एक सरप्राईज डिलिव्हरी, क्विक बाउन्सर, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी अँड वाईड बॉल. एक बाउन्सचा कॉल सुद्धा ताबडतोब पंचाने दिलाय. एक बाउन्सर टाकण्याची मुभा तुमच्याकडे असते, त्यातमध्ये तो चेंडू पडतो तो वाईड, त्यामुळे एकदा अजून एक ॲड होईल धावफलकावर. 26 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 12. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू थोडासा हवेमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक प्रथमेश पवार चेंडूच्या खाली. प्रयत्न चांगला होता प्रथमेशचा, पण त्याच्या प्रयत्नांना यश मिळत नाहीये. बॅकअप चांगले येते ते अर्जुन भोसलेकडून, आणि तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे कंप्लीट करतोय, तो म्हणजेच आतिश. इक्वेशन 11 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या मोमेंटपर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगणार, याच्यात मात्र शंका नाही. tenniscricket.in माध्यमातून जेवढे प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतात किंवा ही स्पर्धा बघतायत, SPL बघतायत, त्यांचं मनपूर्वक स्वागत. निश्चितच तुम्ही साक्षीदार राहणार आहात म्हणजेच या अप्रतिम आणि एक हाय व्होल्टेज सामन्याचे. अंगद पाटील ओव्हर द विकेट, पुन्हा एकदा सज्ज. आतिश शेट्टी, अजून एक अप्रतिम चेंडू, जबरदस्त चेंडू, वाईड बॉल. टप्पा पडल्यानंतर हलकासा चेंडूने मात्र जागा बदलली, काटा बदलला, आणि फलंदाज एक्झॅक्टली येऊन चेंडू तो कुठे अटेम्प्ट करतात, यानंतर मात्र हा डिसिजन दिलाय तो पंचांनी, वाईड बॉल. युवराज झुळे अप्रतिम कामगिरी मगाशी जबरदस्त कॅमेरावर त्यांच्या माध्यमातून पाहिलंय. राकेश शिरमाळी, विघ्नेश झुळे हे सर्व आमचे कॅमेरामन. फक्त 3 कॅमेरामन आहेत, पण काय जबाबदारी स्वीकारली या स्पर्धेची. 3 जण आपल्या जागेवर तटस्थ असतात आणि अप्रतिम कामगिरी करतात. त्याचसोबत त्यांची साथ लाभली ती म्हणजेच मनोज वाघ, जे आमचे डिजिटल स्कोरर आहेत. हा चेंडू बॅटची आतली कड, आणि इथे फलंदाज बाद होणार.
फॉलो थ्रू मध्ये काय जबरदस्त परफॉर्मन्स अंगद पाटील कडून. चेंडू थांबवला आणि जसा केतन क्रीजच्या बाहेर आले त्या ताबडतोब त्याच्या इथे यष्टा उद्ध्वस्त केल्या आणि केतन मात्र धावचीच्या स्वरूपात बाद. चार्जअप झालेत आमचे देसाई, आमचे ऑपरेटर अप्रतिम संगीत मात्र सादर करत असताना जुन्या काळातलं संगीत नव्याने घेऊन आलेत. फलंदाज येत आहेत राजेश म्हात्रे. बघायचं आहे या विकेटमुळे सामन्याला कलाटणी मिळणार का, कारण केतन जबरदस्त बॅटिंग करत होता. एक षटकार एक चौकार जबरदस्त कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघासाठी. 17 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने एकट्याने दिलेलं मैदानावर. आणि बघायचं राजेश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये येतोय, ज्याने मात्र मागच्या एका सामन्यामध्ये एका षटकाराने सामना फिनिश केला होता. तो राजेश मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आतिश गोडविंदे. फुलटॉस आहे. आतिशच्या बॅट मधून हा चेंडू भरपूर उंच तर गेलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय पण त्याच्या आवाक्याच्या बार. वॉट अ शॉट. चेंडू आउट ऑफ द पार्क. वाईडिश लॉंग ऑन क्लिअर करतोय. षटकार. भूषणने भरपूर कौतुक केलं. मी उल्लेख केला होता की मागचे 2 सामने तुम्ही एका सामन्यात पराभूत झालात, एक सामना तुम्ही जिंकलाय, पण आता मात्र जागृती इलेव्हन सारख्या संघाची टक्कर आहे. त्याने जागृती इलेव्हन संघाचं कौतुक केलं. त्याने सांगितलं की या संघामध्ये एकूण एक खेळाडू ग्रामीण आहे आणि मी सुद्धा ग्रामीण विभागातला परफॉर्म करतो. मी सुद्धा ग्रामीण विभागाला रिप्रेझेंट करतो. माझ्या संघामध्ये विश्वजित म्हात्रे आहे, किरण पवार आहे. हे सर्व खेळाडू सुद्धा ग्रामीण विभागातूनच आलेले आहेत आणि अशा संघाला मी ॲप्रिशिएट करतो, अशा संघाचं मी कौतुक करतो. आणि तो संघ आता मात्र त्यांच्यासमोर फाईट देण्यासाठी अप्रतिम सज्ज झाला आहे. 9 चेंडू आणि गरज आहे ती 17 धावेंची. आतिश गोडविंदे हा सुद्धा एक ग्रामीण खेळाडू आहे, भिवंडीला बिलॉंग करतो आणि काय फटकेबाजी सुरू आहे. किरण पवारच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला. एवढा लांब तो षटकार त्याने ठोकला होता. 9 बॉल अँड 17 टू विन. जबरदस्त कॉन्टेस्ट मैदानाच्या सुरू असताना या 2 बलाढ्य संघांमध्ये थांबून खेळ आहे, हवेमध्ये खेळ आहेत. क्षेत्ररक्षक अर्जुन भोसले चेंडूच्या खाली येतो आणि फलंदाज बाद. हा फटका खेळण्यासाठी किंवा हा झेल देण्यासाठी भाग पाडलं होतं. मागच्या षटकाराचं उत्तर ताबडतोब अंगद पाटीलने दिलंय पुढच्या चेंडूवर आणि अंगद पाटील बॅक टू द पवेलियन. इथे मात्र आतिश गोडविंदे बॅक टू द पवेलियन. भरपूर वर्ष आपण जबरदस्त परफॉर्मन्स या सर्व खेळाडूंचा बघत आहोत आणि खास करून VK प्रतिष्ठान या संघाने जेव्हा स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रिकेट स्पर्धेमध्ये चॅम्पियनशिप पटकावली, अंगद पाटीलचा अप्रतिम रोल राहिला त्या संघामध्ये. नवीन फलंदाज स्वतः कॅप्टन येतोय विशाल म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू आणि 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि मैदानाच्या बाहेर गौरव जर आपण बघितलं तर भरपूर खेळाडू म्हणत असं जास्त नाही रे. 2 6ची मॅच आहे, 3 6ची मॅच आहे. त्यामुळे हे 3 6 किंवा हे जे चेंडू आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत. 8 चेंडूमध्ये जर 2 षटकार येतात तरी निश्चितच कमबॅक करू शकतात आणि बघायचं तो कमबॅक करण्याची क्षमता जागृती इलेव्हन संघामध्ये आता मात्र संगणक मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्याच्याकडे ही क्षमता जरूर आहे, पण ऐन वेळेला त्या मुवमेंटला ती क्षमता ती योग्य दिशेने वापरणं गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला राजेश म्हात्रे. आउटस्विंग होतोय. वाईट बॉल. जेवढे खराब चेंडू तेवढी तुम्ही अजून एक संधी देते फलंदाजाला खेळण्यासाठी आणि एक धाव सुद्धा स्वतःहून तुम्ही खर्च करताय किंवा स्वतःहून एक बहाल करताय एक धाव ती समोरच्या संघासाठी. 8 चेंडू आणि 16 धावा. प्रति चेंडू मागे 2 धावेंची गरज. जबरदस्त लढत सामना सुरू आहे साई गणेश रॉयल वर्सेस जागृती इलेव्हन डोंबिवलीमध्ये. हा चेंडू अजून थोडासा खाली राहतोय. वेगवान चेंडू होता, रेंजच्या बाहेर होता. भरपूर शफल झाले फलंदाज राजेश अँड डॉट. समीकरण उरलंय 7 चेंडू आणि 16 धावेंची गरज. 16 रिक्वायर फ्रॉम द 7 डिलिव्हरी. बघायचं या चेंडू जर षटकार येतो निश्चित समीकरण उरले 6 चेंडू 10 धावा. पण तसं काय चित्र इथे राजेश म्हात्रे उभारणार का?
अंगद पाटीलच्या विरोधात. दोन्ही खेळाडू ग्रामीण क्रिकेटला बिलॉंग्स करतात. चेंडू भरपूर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवर आहेत. अंगद पोहोचणार का चेंडूपर्यंत? तो प्रयत्न करत होता, त्याच्या मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. पण 2 धावा घेण्यामध्ये गोलंदाज समोर फलंदाज येते, यश मिळतंय. राजेश पूर्ण करतोय तो 2 धावा आणि धावसंख्येला देतोय आकार धावफलकावर मैदानावर तो 37 धावा. 6 चेंडू आणि आता मात्र 14 धाव्यांची गरज. क्या बात आहे, जबरदस्त. तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून आमचे जे कॅमेरामॅन आहेत यांनी मात्र एक अप्रतिम क्षण टिपलाय. असं क्षण आपण खूप रेअरली बघतो, पण खास करून गावात ठिकाणी किंवा ग्रामीण भागात आपल्याला पाहायला मिळतो. एक अप्रतिम व्ह्यू तुम्हाला आमच्या कॅमेऱ्यामध्ये पाहायला मिळतोय की त्या घरावर तो कोंबडा जो बसलाय तो मात्र किती वेळ झाला तिथे तो बसलाय आणि आपल्याला असं वाटतं की लास्ट मोमेंटला की तो खरा कोंबडा आहे की काय, पण तसं काय तिथे नाही आहे. पण खूप चांगला व्ह्यू इथे मात्र कव्हर केला तो आमच्या कॅमेरामॅनने. सांगेम येथे ही स्पर्धा सुरू आहे. सांगेम गोवा. 6 बॉल अँड 14 टू विन. प्रथमेश पवार, भूषण यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे, नक्की कुठला गोलंदाज इथे मात्र हे षटक इथे घेऊन येणार. आणि त्यांच्याकडे मात्र शेवटचा ऑप्शन उरला आहे, कारण या स्पर्धेमध्ये असं चित्र आहे गौरव की 5 षटकांच्या सामन्यात तुम्हाला कमीत कमी 5 गोलंदाज आणि 6 षटकांच्या सामन्यात सुद्धा तुम्हाला कमीत कमी 5 गोलंदाजच वापरायचे आहेत. त्यामुळे 5 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरण्याची इथे मुभा असते. तुम्ही वापरू शकता, ती सक्ती असते असं म्हणायला काय हरकत नाहीये. आणि निर्णायक षटक घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाज स्वप्नील नाईक. स्ट्राईक एंडला विशाल म्हात्रे. खूप मोठ्या अपेक्षा आहेत विशालकडून. संघनायक आहेत, लीड करतात या सामन्याला किंवा या संघाला, आणि त्याच्याकडनं मात्र पूर्ण संघाला भरपूर अपेक्षा आहेत. इनसाइड एजच्या मागे जातोय चेंडू आणि गुड फिल्डिंग, वेल स्टॉप फ्रॉम भूषण पाटील. वाईड यॉर्कर चेंडू होता, ओळखू शकला नाही. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. समीकरण थोडंसं अवघड होत चाललंय, थोडंसं कठीण होत चाललाय सामना आता जागृती 11 डोंबिवली संघासाठी. पण विशाल म्हात्रेकडनं ती अपेक्षा अजूनही आहे संघाला. 2 षटकाराने सामन्याचे चित्र निश्चित बदलू शकतं. बघायचंय स्वप्नीलच्या समोर. अँड व्हाईट बॉल. खूप चांगला अंदाज इथे दर्शवला, वर्तवला तो म्हणजेच फलंदाज विशालने, आणि चेंडूला सोडून दिलं, लेफ्ट केलं चेंडूला आणि बघितलं की रिटर्न क्रिचच्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय. पंच सिग्नल करतात विराजला की चेंडू वाईड आहे. समीकरण उरलंय 5 चेंडू आणि गरज आहे ती 13 धाव्यांची. जबरदस्त लढत, हाय व्होल्टेज ड्रामा. हा चेंडू फक्त दिशा दिल्या मागे जातोय चेंडू, खूप वेगाने ट्रॅव्हल होतोय. फाईन लेग बाउंड्रीला चेंडू खूप वेगाने क्लिअर करतोय, फाईन जातोय हा फटका आणि येतोय तो चौकार. गुड शॉट. पैकीसाठी मी विनंती करतो ते म्हणजेच रोहित क्रिकेटर्स वास्को, ताबडतोब यायचं आहे आपण. 4 चेंडू आणि 9 धावा या चौकारने मात्र आत्मविश्वास वाढला असेल तो जागृती 11 या संघाचा. संघनायकाचा वाढला, कारण संघनायक लीड करतो मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. गोलंदाज सज्ज स्वप्नील नाईक. हा चेंडू समोर खेळायचा प्रयत्न. तर पंचांकडून सिग्नल आले डेड बॉल, त्यामुळे हा चेंडू ग्राह्य धरला जाणार नाहीये. 4 चेंडू 9 धावांची गरज. ओ गुड बॉलिंग, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल. चेंडूची फेक थोडीशी चुकली, 2 धावांचा प्रयत्न असेल बघायचा. राजेशने कॉल दिले, 2 धावा तो पूर्ण करू शकतो. थोडीशी मिसफील्ड आणि या 2 धावा वेगाने तर पूर्ण झालेत मैदानावर. आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या आता मात्र पुढे सरकेल. मला सांगतात विराज अंकित होत्या त्या एकूण धावफलकावर 44 धावा. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. थोडीशी चूक बघायचा, या 2 धावा पथ्यावर पडणार का साई गणेश रॉयल या संघाच्या,
कारण चेंडू जेव्हा फेकला गेला तो बरोबर फेकला गेला नव्हता आणि त्यामुळे तो फलंदाज लागल्यानंतर तो डायव्हर्ट झाला आणि अशा मुवमेंटला 2 धावा कंप्लीट झाल्या ओव्हरथ्रोच्या स्वरूपामध्ये. या 2 धावा मात्र निश्चितच या निर्णायक ठरू शकतात जागृती इलेव्हन डोंबिवलीसाठी. 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हो, चेंडू सबमरीन खाली राहतोय आणि चांगलं क्षेत्ररक्षण बॅकअप देत असताना तो म्हणजेच नाझीम. बाईचा सिग्नल पंचांचा येतोय त्यामुळे संघाच्या खात्यामध्ये ही धाव ऍड केली जाईल. 2 चेंडू आणि 6 धावांची गरज. राजेश म्हात्रे विसरू शकत नाही या स्पर्धेमध्ये एक षटकाराने त्याने आपला सामन्याला विजय मिळवून दिला होता. तो राजेश म्हात्रे स्ट्राईक एंडला. पंच इथे मात्र संघनायक त्याच्यासोबत येतोय, चर्चा करतोय की षटकार तुला ठोकायचाच आहे. सामन्यामध्ये विजय मिळवायचा असेल, उद्याचा दिवस जर पाहायचा असेल गोव्यामध्ये, तर हा षटकार ठोकावाच लागेल. 30 एन्जॉय करायचा असेल तर 30 एन्जॉय करण्यासाठी हा षटकार ठोकावा लागेल. हो, चेंडू भरपूर स्विंग होतोय. प्रेशर ऑन द बॉलर. गोलंदाजांवर प्रेशर कायम करत असताना आता मात्र समीकरण उरलंय 2 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. आतापर्यंत जे प्रेक्षक बसले होते ते अक्षरशः उभे राहिले आहेत. हात जे टाळ्या वाजवते अक्षर ते कमरेवर जाऊन पोहोचलेत की काय सामन्यामध्ये काय रहस्य दडले या 2 चेंडूमध्ये. व्हॉट अ मॅच. आज पूर्ण दिवस जेव्हा ते तसे आपल्याला सामने पाहायला मिळालेत. त्यामुळेच मगाशी मी सुद्धा जेव्हा मी लिंक शेअर केली ते मात्र निश्चित मेन्शन केलं की हाय व्होल्टेज मॅचेस आणि हाय व्होल्टेज मॅचेस सर्व झालेले आहेत. पंच काही सिग्नल करतायत. येस, मैदानाच्या आतमध्ये थोडंसं मात्र इथे त्या गोष्टी इथे कराव्या लागल्या आमच्या व्हॉलेंटियर्सना. थोडासा वेळ मिळतो दोन्ही संघांना. 2 चेंडू आणि 5 धावांची गरज. काय सामना रंगलाय. मी मगाशी तेच म्हटलं विराज की त्या 2 धावा ज्या खूपच महत्त्वाच्या होत्या, ज्या थांबवून राहिल्या असत्या, पण भूषणकडनं जी चूक झाली, चेंडूची फेक चुकीची झाली, तिथे 2 धावा मिळाल्या, वाईट सुद्धा आलेत. त्यामुळे समीकरण उरलंय 2 चेंडू आणि गरज आहे ती 5 धावांची. स्ट्राईक एंडला राजेश म्हात्रे. हा चेंडू जबरदस्त अटॅकिंग फटका. क्षेत्ररक्षक काय मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू कव्हर करतील. विशालने कॉल दिले, 2 धावा तो पूर्ण करू शकतो. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होत आहेत. बघायचं इथे मात्र जर सामना बरोबरी सुटला तर काय इथे निर्णय घेणार. 1 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावांची. कारण ऑलरेडी एक सामना टायमध्ये सुटलाय जागृती इलेव्हन संघासाठी आणि तेव्हा त्यांची फलंदाजीच होती. आणि इथे मुंबईला जर बघायचं झालं तर 1 चेंडूने 3 धावांची गरज. जर 2 धावा आल्या त्या पुन्हा एकदा टाय होतील आणि पुन्हा एकदा अंक इथे विभागले जातील. काय सामना रंगलाय. काय जबरदस्त मॅच पाहायला मिळते. जे प्रेक्षक लाईव्ह बघताय त्यांची मात्र संख्या वाढली आहे. tennisticket.in माध्यमातून लाईव्हची संख्या जवळजवळ 7,000च्या पलीकडे जाऊन पोहोचलेली आहे. त्या सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही साक्षीदार आहात ते म्हणजे सांगेम प्रीमियर लीगमधल्या एका अप्रतिम सामन्याचा, अप्रतिम लढतीचा, अप्रतिम झुंजी तुम्ही साक्षीदार आहात. आणि काय सामना रंगलाय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. राजेश मैदानाच्या आतमध्ये. मी पुन्हा एकदा सांगतोय की विशाल त्याला आवर्जून सांगत असेल की डेफिनेटली तू हा फटका खेळू शकतो, तुझ्याकडे ती क्षमता आहे. आणि स्वप्नील नाईक बघायचं आहे कशा प्रकारे चेंडू हाताळणार. 1 चेंडू आणि गरज आहे ती 3 धावांची. अँड व्हॉट अ मॅच. जबरदस्त लढत. दोन्ही संघासाठी महत्त्वाचा सामना आहे. स्वप्नील सज्ज होते पुढचा चेंडू घेऊन, शेवटचा चेंडू घेऊन. चेंडू हवेमध्ये फटका फसलाय. भूषणने कॉल दिला, मी घेऊ शकतो. अँड यस इट इज आउट. सामन्याला कलाटणी मिळाली या झेलने आणि सामना इथे जिंकलाय तो साई गणेश रॉयल संघाने. स्पर्धेतना पराभूत व्हावं लागते ते म्हणजेच जागृती इलेव्हन डोंबिवली या संघाला. हार्ड लक बॉईज. अप्रतिम लढत दिली. शेवटच्या चेंडूपर्यंत लढत पाहायला मिळाली आणि सामना एक हाय व्होल्टेज आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळाला. तर त्यांच्या समर्थकांचं अभिनंदन. त्यांच्या जे संघ मालक आहेत, त्यांचे समर्थक आहेत, त्यांचं सर्वांचं अभिनंदन. का संघ त्यांचा क्वालिफाय झाला आहे पुढच्या राऊंडसाठी. उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे ती साई गणेश रॉयल या संघाने. आणि त्याचबरोबर रोहित क्रिकेटर वास्को या संघाने सुद्धा उपांत्य फेरीमध्ये धडक मारली आहे. दोन्ही संघांचं मनपूर्वक अभिनंदन.
हार्डलक जागृती 11 डोंबिवली, हार्डलक राहुलभाई पाटील. अप्रतिम परफॉर्मन्स, पण शेवटच्या टप्प्यापर्यंत ही झुंज त्यांनी कायम ठेवली. त्यांच्या सर्व खेळाडू जिद्दीने मैदानाच्या आतमध्ये उतरले होते, जिद्दीने SPL मध्ये उतरले होते, याचा आवर्जून उल्लेख करायला हवा. आणि काय फाईट दिली आहे. रोहित क्रिकेटर वास्को असो किंवा साई गणेश रॉयल संघ असो, दोन्ही संघांसाठी मात्र त्यांनी अप्रतिम फाईट दिली. आणि फायनली मात्र तुम्हाला पाहायला मिळतोय की मात्र इथे की रोहित क्रिकेटर वास्को आणि त्याचबरोबर साई गणेश रॉयल हा संघ क्वालिफाय होतोय तो सांगेम प्रीमियर लीगच्या उपांत्य फेरीमध्ये. आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. पूर्ण दिवसामध्ये आमच्या सर्व ऑफिशियल्सचं खूप चांगली कामगिरी, त्यामध्ये सुजित राणे, अभिजित तळेकर, राजू दाभोळकर सर्वांचं मनपूर्वक आभार, कारण खूप चांगली कामगिरी, नो कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. माझ्यासोबत गुणसंख्यक लेखक विराज तेंडुलकर याचा सुद्धा मनपूर्वक आभार. आमचे टेनिस क्रिकेट